से तुमको भी लेता मैं मेरी जगह ठीक सर को अलीकडे माइक माइक किशोर दोन्हीकडे बी फोकस झाला बोलताना नाही ते एकीकडेच होत आहे. कोणाला लई अडचण होत असेल तर पुढे येऊन बसा पोरांनो पाठीमागं उभं राहायचं बस बस सोन्या बस केला काय थोडं साईडला काय झालं कोणाला का सगळ्यांना बोलवा बोलो बोलो कोणाला टेन्शन नाही काम पैसे घेतात टेन्शन नाही ना कोण बोलबोल साहेब आले का साहेबांना रस्त्यापर्यंत घेऊन जाऊ साहेबांना रस्त्यापर्यंत घेऊन जाऊ. थोडेफार आणि व्हिडिओ साहेबांना बी आईच्या आजाराचं बाथरूम दाखवून घेऊ नाही काम न करता पैसे उचलले ते आधी दाखवू ते बी आधी दाखवू साहेब बाथरूम किती हा व्हिडिओ साहेब वाजे कोण येणार आहे का फेसबुकचं बघा फेसबुकचं बघा एकदा चेक कर थोडं मोठं कोण येणार आहे सुशांत डेप्युटी डेप्युटी साहेबाला मध्ये आपलं सुरू करा काय अडचण नाही मला फोन करतो मी आवाज येत नाही पूर्ण काम साहेब नाही देऊन तुला एकामेकांमध्ये बोलू नका अरे आधीच क्वालिटी समजली क्वालिटी कचरा कोंडी मोडली 2.5 लाखाची नको अजून कोण राहिले ठीक आहे सर काय करतो मी 10 मिनिटात तुम्हाला फोन करतो मी थोडं टेन्शनच लागलं होतं मी करतो त्याला येणार तुम्हाला करतो सोबत आहेत का साहेबांच्या सोबत आहेत का तुम्ही साहेब पण साहेब आहेत ना या मग पुढे या त्या स्वागत आहे आपलं ते कोणतरी ते लिंबू सरबत सांगा रे राहुल साहेबांना सांगा सांगा 50-100 ग्लास तुम्ही सहन करा थोडं कारण आमचं ग्रामपंचायत कार्यालय भारी पुढच्या वेळेस जेव्हा हे भ्रष्टाचार बंद करतील तेव्हा आपण मोठं 5 कोटी
जैन साहेब, रविदास साबळे पाटील, मी तुम्हाला कालही फोन केला होता. कालपासून मी या साहेबांना प्रत्येक प्रश्न विचारतोय. आजपर्यंत मला एकही उत्तर भेटलं नाही. ग्रामपंचायतचे तुमच्या ऑनलाईन ऍपवरती जेव्हा आम्ही कामं बघितली, त्या कामांमध्ये एक गोष्ट लक्षात आली, एकाच ठिकाणचे फोटो वापरून पैसे उचलले गेले. यांनी लेटेस्ट काम सांगतो तुम्हाला, छोटस फक्त. यांनी पेवर ब्लॉक टाकलेत 10 ब्रास. किती ब्रास टाकलेत? 10 ब्रास. त्याचं बिल उचललंय यांनी 1,66,000 रुपये पेवर ब्लॉकचं, आणि त्याला मजुरी एक्स्ट्राची 17 ते 18,000 रुपये उचलली आहे. मला सांगा, माझ्या घरी मी पेवर ब्लॉक टाकले, ब्रासचा रेट आहे मजुरी सहित 4,100 रुपये. मग यांनी कोणत्या कंपनीकडून, कोणत्या इंटरनॅशनल, की त्याला जीएसटी लागला, त्याला अजून काय लागलं, ते सगळं आम्हाला सांगावं. त्याचसोबत या गावामध्ये आता हे सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू आहे. सिमेंटचा रस्ता, पहिला रस्ता झालेला असताना, त्याच्यावरती किती वर्षानंतर रस्ता करता येतो? किती वर्षानंतर रस्ता करता येतो? 2.5 ते 3 वर्षापूर्वी रस्ता झाला होता. त्याच्यावरतीच परत एकदा तुम्ही डीपीआर काढून मंजुरी कसं काय दिली? त्याच 5 वर्षात 5 वर्ष झालेलं नाहीये त्याला. पहिल्या उपसरपंचाच्या कार्यकाळामध्ये ते झालेलं आहे. मग त्याच्यावरती डबल रस्ता झाला. बरं, रस्ता करत असताना 2 इंचाचा रस्ता केला. किती? यांनी आता या 5-6 महिन्यामध्ये गावाच्या पाणी पुरवठा विहिरीवरती सोलार बसवलेत, बरोबर. पण आम्हाला असं निदर्शनास आलं की 2023-24च्या वार्षिक ह्याच्या अहवालामध्ये पण सोलार बसवलेलं दाखवलं गेलंय. तेव्हा पण पैसे उचललेत आणि आता पण पैसे उचललेत. गावामध्ये सोलारच्या नावाखाली 10-10 लाख रुपये उचललेत. परंतु गावामध्ये तुम्ही सगळीकडे फिरून बघितलं तर तुम्हाला कुठंच लाईट दिसणार नाही. आम्ही जेव्हा उपसरपंचाला विचारलं तेव्हा उपसरपंचांनी आम्हाला बोललं की मोकार बोलू नका, म्हणजे आम्ही ही सगळी जमलेली जनता ही मोकार, आणि हे फक्त हुशार झाले. आज रोजी तुमच्या समोर समक्ष बघा, तिंत्रस गावच्या जे प्रभारी आहेत, जी बॉडी आहे ती उपस्थित आहे का? कारण की सरकारने आदेश काढून जे पहिले सरपंच, उपसरपंच आणि सदस्य होते त्यांनाच प्रभारी म्हणून नियुक्त केलेलं आहे, ते इथं असायला पाहिजे. आम्ही काल ग्रामसभेची मागणी केली. बरं, ग्रामसभा शक्य नाहीये तर तातडीची सभा पण मागणी केली, तर आम्हाला स्पष्ट सांगितलं गेलं की ग्रामसभा लागत नाही, काय करायचे ते करा. आमच्याकडे व्हॉट्सअप येत. यांनी तिंत्रस गावाच्या शाळेमध्ये पेवर ब्लॉक टाकलेले, तुम्ही त्याचं मोजमाप करा, 6 लाख रुपये उचलले. किती? ते काम हार्डली 15 ब्रास बी भरणार नाही. तिथं 2 सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर त्याचे 48,000 रुपये उचलले. माझ्या ऑफिसला 7 कॅमेरे येतात, 21,000 रुपये दिले. लेखी असेल तर आपण त्या प्रत्येक मुद्द्याचं आपण माझ्याकडे सगळं आम्ही आणलंय, सगळं आणलंय सर. तुम्हाला फक्त सांगायचंय. यांनी तुम्हाला एक सांगतो, यांनी गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवला. ते फिल्टर बसवल्यानंतर त्या फिल्टरसाठी 2,52,100 रुपयाचा खर्च केला बसवण्यासाठी 2021-22ला. त्यासोबत इन्व्हर्टर घेतलं. साहेब, एका बल्बाचं इन्व्हर्टर आहे किती? जे 2,000 रुपयाला येतं, त्याचे 50,000 रुपये उचलले. मग त्याच याच्यासाठी त्याच फिल्टरसाठी 94,000 खर्च. हा, फिल्टर दुरुस्तीसाठी 24-25 मध्ये 95,445 रुपये काढले त्याच फिल्टरला दुरुस्तीसाठी. त्याला चिलर बसवायला 1,12,824 रुपये काढले. चिलर बसवायला. आमच्या गावामध्ये ऐका, आमच्या गावामध्ये घनकचरा व्यवस्थापन कुठंच नाहीये, पण प्रत्येक वेळेस लाखांवरती पैसे काढले गेले. हा माणूस आहे, कुणी बोलायचं नाही, फक्त मी दाखवते. हा माणूस आहे, याचं शेत आहे इथं. अख्ख्या वस्तीचा कचरा ह्या शेतकऱ्याच्या शेतात जातोय. परेशान आहे बिचारा, पोट तिडकीने बोलतोय, पण कोणी लक्ष दिलं नाही. या गावात बसलेल्या, इथं उभा असलेल्या प्रत्येक माणसाला. माझं नाव दीपक नारायण डवळे. बघायचा ऑलरेडी पुराव्यासकट दीपक थांबतो आता. पुढं थांब.
घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कोणते घंटा गाडी घेतली म्हणून रेकॉर्ड आहे आणि घंटा गाडी गावामध्ये नाहीये. त्यांचाच घंटा घ्या. सर आता हे बघा 76,000. हे बघा साहेब इकडे बघा जरा, तुम्ही एक मिनिट बघा. हे गावाचं इथं बांधलेलं हे बाथरूम आहे. किती किंमत त्याला आहे, सर? 75,000 रुपये घातलेत. काय त्या बाथरूमला? मागच्या 2-3 वर्षामध्ये 20 लाख रुपयाचं सिमेंट, खडी आणि वाळू आणली फक्त. ती कुठे घातली मला माहित विटा आणल्या नाहीये. 10,000 रुपयाच्या विटा आणल्या आणि 20 लाखाचं सिमेंट व खडी आणि वाळू. एका दिवसामध्ये एकाच अमाऊंटचे 21 वेळा पैसे उचलले गेले. कशाच्या नावाखाली? कचरा कुंडीच्या नावाखाली. ते बकेटासाठी. त्या बकेटची किंमत मला सांगा तुम्ही किती असेल. एमआरपी एखाद्या कॅनॉनच्या प्रिंटरची एमआरपी वरती जरी घेतलं तरी बी ह्यांनी दिलेले पैसे कुठंच मॅच होत नाही. आणि याच्यामध्ये हे 10च महिने झालं. याच्यामध्ये सगळ्यात जास्त घोटाळा ह्या भोरे एससी या मॅडमनी केलेला आहे. सगळ्यात जास्त यांनी तर आतापर्यंत केलेला आहेच, पण यांच्यापेक्षा जास्त त्या श्रीमती भोरे एससी जास्त हे दोषी. आमच्या गावामध्ये कुठंच गटार नाहीये, कुठंच. पण त्याच्या नाले सफाईसाठी यांनी बार 50,000, 20,000, 27,000, 28,000 अशा प्रकारे पैसे उचलले. गटार तुम्हाला कुठंच दिसणार नाही. गटार कुठंच दिसणार नाही. त्याच्या सफाईसाठी पैसे उचलले गेले. पाच बाय 5 रूम आहे आणि 2,71,000 रुपये आता उगा एक छोटी. रूम बांधायला 2,51,000 रुपये घातले. 71,000 स्विच रूम आणि स्मशानभूमीला कलर एकीकडे. आणि स्मशानभूमी आता आमच्या गावामध्ये माणसं मेल्यावर त्यांना जाळायला सुविधा केल्या गेली. आम्हाला वाटलं एसीपीसी बसवतील, कारण की असं तर सुविधा नाहीये, मेल्यावर तरी सुविधा भेटेल. मग यांनी स्मशानभूमी बांधली. तुम्ही ज्या बाजूने बघताल तिकडच प्लास्टर केलं आणि तिकडच कलर केला. तुम्ही फक्त आल्या बघणार ना तेवढ्याच. बाकी दोन साईडने कलरही केला नाही, प्लास्टरही केलं नाही. त्या स्मशानभूमीला जायला रस्ता नाही. या पोराने त्याच्या आजी वारल्यानंतर स्वतःच्या पदर पैशाने रस्ता केला. दलित वस्ती सुधार नावाच्या नावाखाली आतापर्यंत रस्ते केले. एकही रस्ता तुम्ही मला दाखवला तर मी तुमच्या टांगा खाल्लं जातात. त्याची टिकाऊ क्षमता, बरं तुम्ही रस्ते करा मान्य, विकास करा मान्य, पण त्याची टिकवण क्षमता तर आम्हाला सांगा. म्हणजे देशाचा पैसा आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे म्हणून कसाही उडवणार. पाणी पुरवठ्याच्या फक्त पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा नावाने 2-2, 3-3 लाखाची बिलं उचलल्या गेली. मोटरा बसवण्यासाठी एकाच ठिकाणी सोलर बसवण्यासाठी 2 वर्षामध्ये सोलर बसवायची गरज लागते का? सोलरची ही किती आहे टिकवण क्षमता? सोलर किती वर्ष टिकतं? गावामध्ये सोलर बसवलं म्हणून बिलं उचललेत. गावात कुठेच सोलर लावलेले प्लेटा नाहीयेत, बल्ब नाहीयेत, ना सुविधा आहे कोणती. हा रस्ता चालू आहे. या रस्त्यावाल्यांनी ग्रामपंचायतच्या सगळ्या पाईपलाईनी खोदून काढल्या. याचं सेपरेट टेंडर झालंय. कुणाचं? यांचं. की जर पाईपलाईनी तुटल्या तर त्या डबल भरून देत. अजूनपर्यंत त्याच्यावर कोणीच काही केलं नाही. त्या गावाचा वरचा हे केला, माळ खाली घेतला. पलीकडच्या गावाचं अख्खं पाणी शेतकऱ्याच्या शेतात घुसलं. यंत्रणेला विचारलं नाही, पालखी मार्ग ते तुमच्या यंत्रणेत नाहीये, पण ग्रामपंचायतचं काम आहे ना की बाबा शेतकऱ्यांना त्रास होतोय तुमच्यामुळे, त्यांना काहीतरी बोलणं गरजेचं आहे ना. त्यांनी कोणतीही गोष्ट, शेतकऱ्याच्या अक्षरशः गेल्या वर्षी जमिनी वाहून गेल्या, शेतामध्ये घरामध्ये पाणी घुसलं, कोणी बघायला तयार नाहीये. मागच्या 8 दिवसात 17,000 खर्च केला गेला. 2 मिनिटात तुम्हाला फोन करतो. मला सांगा, हे बघा 30/4/2024 बिल आहे. घनकचरा 1,79,774 रुपये उचलले घनकचरा व्यवस्थापनासाठी. कुठं केले व्यवस्थापन? आम्हाला तुम्ही दाखवा. हा सर, हे सर मला काय माहिती, मला तर असं यांनी नाला सरळीकरण कुठंच केलं नाही, पण 10 लाखाच्या वर खर्च 45 केलाय. नेम नाला रुंदीकरण काय? नेम प्लेट 45,000 रुपयाची, ही बाहेरची. हे 45,000 रुपये साहेब.
हे बघा, त्यांना नेम प्लेटला 45,000 रुपये घातले. हे बघा, आता यांना आम्ही विचारलं IT कपाट कुठे आहे, हे म्हणले आम्हाला माहित नाही, पण पैसे उचलले 33,267 रुपये. त्याची तारीख आहे 11/7/2025. यांनी एखाद्या ठिकाणी मुरुमला टाकलाय 15,000चा आणि मजुरी लावली 20,000 रुपये. 15,000च्या मुरुमाला 20,000 मजुरी असते. तारीख कधीची? हा, अजून एक विशेष, मला एक गोष्ट सांगा, सरकारी फवारणीमध्ये सोनं किंवा चांदी टाकायची शिफारस आहे का? 1 लाख रुपये फवारणी. 1 लाख रुपये 2 वेळा फवारणीसाठी बिल उचलले. किती? 1 लाख रुपये 2 वेळा फवारणी कराय फक्त. एकाच फवारणीचे 37,000 रुपये कॉस्ट आहे. एका फवारणीसाठी 37,000 रुपये लागतात का? यांनी अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या नावाखाली पैसे उचलले, अंगणवाड्या दुरुस्त्या केल्या नाही, फक्त पैसे उचलले. यांनी पेवर ब्लॉक टाकत असताना शोषखड्डा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये उचलले गेले. शाळेची खोली बांधण्यासाठी पैसे उचललेत, आम्हाला शाळेची खोली दिसत नाहीये. यांनी इथलं अतिक्रमण काढलं, लोकांनी केलेलं. यांनी त्याच्यामध्ये कचरा कुंडी बांधून अतिक्रमण केलंय. ही जागा आहे गावठाणाची, तहसील अंतर्गत. तेव्हा 1,90,000ची कचरा कुंड्या कचरा कुंडी बांधली येतात. यांनी समाज मंदिर दुरुस्ती केली. साहेब, समाज मंदिर दुरुस्ती केली, 94,287 रुपये काढले. तुम्हाला मी समाज मंदिर नेऊन दाखवतो, त्यात तुम्ही 5 मिनिटं थांबून दाखवा. दरवाजा सुद्धा नीट नसेल. आता हे सगळ्यात मेन आणि गहन विषय, किती? गावच्या ग्रामपंचायतीची प्रत्येक नागरिकाला जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी किंवा कोणत्या कागदपत्रासाठी गरज लागते. आता हे माझ्याकडे सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट इश्यू केलंय 3/4/2026 ला. याच्यावरती ग्रामसेवकाची सहीच नाहीये. आता कुठे गेला पोरगा? हा अशोक, हा यांच्याकडे आल्यानंतर यांनी म्हणायचं ऑपरेटरकडे जा. ऑपरेटरकडे गेल्यानंतर ऑपरेटर म्हणणे म्हणायचे यांच्याकडे जा. याला बारकोड नाहीये, याला कोणतंच काही नाहीये आणि हे या माणसाच्या हातात आहे. असं कसं इश्यू झालं? प्रत्येक वेळेस माणूस आला की त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते. ऑपरेटर जागेवर अवेलेबल नाहीये, तुम्ही आलात तरी. नाही साहेब, तुम्ही 100% कारवाई करा काम न करणाऱ्यावर, पण जे पदाधिकारी आले नाही त्यांच्यावर बी कारवाई करा. आणि आमचं मत आहे, आजच्या आज गुन्हा दाखल करून या लोकांना अटक झाली पाहिजे, कारण की हा 25 लाखाच्या पुढचा फ्रॉड आहे. आर्थिक गुन्हे शाखेमध्ये येतो. त्यांनी 2021 पासून या ग्रामपंचायतीला फक्त लुटून खाल्लंय. नाहीतर आम्ही ग्रामपंचायतला टाळं लावतोय. आम्हाला या ग्रामपंचायतची गरज नाही. दाखवून ते एकदा 2 लाख उचलले त्यासाठी. त्याची प्रिंट आहे का आपल्या गावात? राहुलकडे आहे. कुठे राहुल? फोटो काढून घ्या. 50,000चा प्रिंटर पण सध्या नाही ना. आहे का तिथं? राहुल आहे का? कुठे गेला? टीव्हीच्या बी ना ते एकदा दाखवा. काय कशाचं काम आहे ते? याच्यामध्ये आम्ही जेव्हा 5 तास बसलो तेव्हा आम्हाला फक्त एवढी कागद गोळा करता आली. ते बी आम्ही लिहून घेतले ऑनलाईन ऍपवरून. हा ऍपचा फ्रॉड आहे. बाकी यांनी अजून किती अनागोंदी कारभार केलाय. आमदार निधी येतो, बाकी इतर निधी येतात. प्रत्येक गोष्टीमध्ये किती पैसे खाल्लेत हे तुमचं काढणं काम आहे, जबाबदारी आहे. दिव्यांग निधी आहे, त्याच्यासाठी दिला गेला का? आमच्या गावामध्ये दिव्यांग नावाचा प्रकार क्वचित आहे, पण त्या दिव्यांगांपर्यंत तर काही पोहोचलं नाही. पण पैसे पात्र निघाले दिव्यांगांच्या नावाखाली. यांनी ऑफलाईन आता काय सगळं तिथे जरी कोणी जर पुढे पळायचा प्रयत्न केला, आता सगळ्यात इम्पॉर्टंट साहेब, पुढे ते चुकवण्याचा किती प्रयत्न केला तर चोर 100% सापडला. आता अजून आपल्याला काय ते एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट,
आम्ही यांना प्रोसिडिंग बुक मागितले ते यांच्याकडे आता अवेलेबल नाही, तुम्ही मागून बघा. घरी येतं त्यांच्या. काल सूचना दिल्या होत्या घेऊन या म्हणून. काल सांगितलं होतं आम्ही. ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे, सगळं तिने केलं काही केलं तर सगळं त्याच्यातून डाटा दिसतो. त्यामुळे घरी हे केलं असलं तर सगळ्यांना दाखवायला काय असं सगळं ओपनलीच आहे. त्यामुळे आता ऑफलाईन आता काय संपलेलंच आहे. तुमचा खर्च जरी आता तर जरी केलं काय केलं का सगळा खर्च दिसतो. तो काय आता चुकून आहे कॅश बुकला समजा म्हणजे यांनी आम्ही भ्रष्टाचार केलाय म्हणून अपलोड केलंय काय? आम्ही पैसे खाल्ले, तुम्हाला काय करायचंय ते करा म्हणून पैसे खाल्ले. मला विचार करा, यांच्याकडे प्रोसिडिंग बुक नाहीये. यांनी आजपर्यंत 10 महिने त्यांनी 2 ग्रामसभा घेतल्यात म्हणतात. मी स्वतः नव्हतो. मला सांगा, मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लक्ष देतो, माझ्या गावात देणार नाही का? या तुमच्यातलं कोण कोण होतं ग्रामसभेला? घेतलीच नाही. यांचे ग्रामसभेचे फोटो बघितले तर कोरोना काळातले फोटो आता अपलोड केलेले ग्रामसभेला. ग्रामसभेला तर आम्ही यायचं बसून मला द्या ना प्रथम काढून 5 मिनिटात काढतो. झंझट पुतळा उभा करून जमणार नाही. आणि साहेब एका ऑपरेटरचा बळी देऊन सगळ्यात इथं पहिलं चालत नाही. यांच्यापासून सुरुवात करा. यांनी काही शब्दाने उत्तर दिलं नाही आम्हाला. ठीक आहे, काय करता निवेदन मला आहे का आपण त्याची चर्चा करू शकतो. मुद्दे मला येऊ द्या. आणि आम्हाला हे आंदोलन मागे घेण्यासाठी लिखित स्वरूपात कारवाई करण्याचं आश्वासन हवं. ते तुम्ही देताल ही आम्हाला अपेक्षा आहे. नाही तर आम्ही ग्रामपंचायत चालू देणार नाही. काय साहेब सगळंच आपलं हे आहे. त्यामुळे काय ऐका ना, एक गोष्ट आम्ही तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. मी माझ्या गावामध्ये कधी चालू नाही. काल आम्ही तो रस्ता बघितल्यानंतर थोडं मनाला कुठेतरी वाटलं, अरे अख्ख्या महाराष्ट्राचं बघतोय आणि गावाचीच वाट लागली. म्हणून आम्ही त्या रस्त्याचा व्हिडिओ बनवला. तर आम्हाला पदाधिकाऱ्यांकडून, इथं जे काही कारभारी आहेत त्यांच्याकडून धमकावण्यात आलं. गावातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला भेटून सांगण्यात आलं, उद्या तिथं जायचं नाहीये. माझ्या बापाला फोन करून सांगितलं की तुमच्या पोराला आवरा. कशासाठी? म्हणजे कोणी काहीच विचारायचं नाही. ते झालं. काल झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावाचा ग्रुप आहे, तिंत्रज नळी समस्या म्हणून, त्याच्यावरती उपसरपंचाकडून मेसेज टाकण्यात आला, मोकार बोलू नका. म्हणजे आम्ही मोकार. त्यानंतर आम्ही ग्रामसभेची मागणी यांच्याकडे केली होती. ग्रामसभा जमत नाही तर तातडीची सभा घ्या म्हटलं होतं. त्यांनी ती लावलीच नाही. मग आम्ही तिथं विचारणा केली, ग्रामसभा लागणार आहे उद्या म्हणून आम्ही सगळीकडे सांगितलं, कारण ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं ग्रामसभा आम्ही लावत आहे. मग तिथं खाली मेसेज आला उपसरपंचाचा की ग्रामसभा लावत नाही, काय करायचं ते करा, नियमानुसार नाही. आजपर्यंत अजून एक गोष्ट सांगतो. ग्रामसभा ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 2 ऑक्टोबर या महत्वाच्या सणांदिवशी घेतली जाते. आमच्या तिंत्रज गावामध्ये ती कधीच घेतली जात नाही. का? कशासाठी आणि कमान? प्रोसिडिंग बुक नंतर दाखवू द्या. त्याला आणि प्रोसिडिंग बुक दाखवू द्या. हे बघा, ग्रामपंचायतची कागद कुठं पाहिजेत? ग्रामपंचायतची कागद कुठं पाहिजे? कपाट कशासाठी? उघडा ती कपाट, त्याच्यामध्ये दाखवा आम्हाला. दाखवा. काय आहे तिथं डॉक्युमेंट ते दाखवायला घाबरतायत. आपल्या चौकशीमध्ये आता आज तर हे नमूद झालंय. आज बी बघा तुम्ही, आज बी नाहीयेत आणि आज पण गुन्हा दाखल करा, कारण की आज इथं डॉक्युमेंट नाहीयेत. आम्हाला त्याच्यावर सगळ्यात पहिला गुन्हा दाखल करायचा आहे. तर परत आणून ठेवतील. परत आणून ठेवतील. ठेवलं तरी आजच्या स्थितीला आपल्या दिसणार बंद करा ग्रामपंचायत. बघू जेव्हा दाखवते त्यावेळी बघू. काय स्टेपलर आहे का? आपल्याकडे साहेब आमची पाईपलाईन इतक्या वेळा बुकली म्हणता 2-3 लाख खर्च झालाय तिला. नाही नाही आपल्या याच्यावर जलजीवन मधली आहे का? जलजीवन मधली पाईपलाईनही नाही, विहीर नाही. आणि त्याला बांधलेले पुलही नाही. तिथं विषय वेगळा आहे. आहेत. जलस्वराज्य ते वेगळा विषय. अहो बजेट उचललं की साहेब त्याला 4,000. मोटर भरायला किती पैसे लागतील साहेब? 7,000 गव्हर्नमेंटचे काम असल्यामुळे जास्त पैसे घेतात. साहेब प्रिंटरची किंमत 50,000 लावावी का? लावा असं करा. येत
हे म्हणजे ऐका ना, मी तुम्हाला अजून एक सांगतो. पुन्हा आम्ही धमकावलं जेव्हा जातं आम्हाला की जन्मलो- तुमचं बघून घेतो. काय बघणार आहे तुम्ही ऐका ना, ऐका ना. आमचं? थांबा, हा? आवाज उठवला म्हणून बघणार. कोण नाही कोणाचं काय. आम्ही जन्मलो, आम्हाला कळायला लागलं आमचं गाव एकत्रित होतं, व्यवस्थित होतं. हळूहळू गाव सुधारायचं सोडून, विकास व्हायचा सोडून भकास होत चाललं. आपण विकसित भारताची स्वप्न बघतो. विकसनशील आमचं गाव विकसनशील गाव रेंगत बी नाहीये. का रेंगत नाहीये? कारण ही लोक पैसे खात आहेत. ही लोक मध्येच पैसे खात आहेत. यांनी एकही काम केलं नाही, पण पैसे प्रत्येक गोष्टीचे काढले. सर ट्रान्झॅक्शन बी असे सुपर काढलेत. एकच अमाऊंट आणि अजून एक गोष्ट, सेम डेट, वाउचर नंबर चेंज. वाउचर नंबर 19 वेळा वाउचर नंबर सिरियल पाहिजे की नाही? वाउचर नंबर सुद्धा चुकीचे आहे. 19 वेळा ट्रान्झॅक्शन आहे साहेब. हा? आपल्याला दिसतंय ते हे करायला. झाकणार काहीच नाही. मग ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. किती जरी कोणी केलं तर ते दाखवत नाही, कारण सगळं यावर ऑनलाईन झालं. त्यामुळे कोणी जरी बघितलं अहो, तर एखाद्या मला एक गरीबाचा गोष्ट पोरगा सांगायचं इथं आहे. रहिवासी माझ्या- ऐका, एक गोष्ट सांगा, सामान्य जनतेचा हा पैसा यांना खाताना लाज वाटत नसेल का? यांनी केलंय ना ते करून नये. माझं तर वैयक्तिक मत आहे, कारण आम्हाला हे करायचं ते ज्या गोष्टी आहेत ना ते प्रत्येकाने पारदर्शक करा. म्हणजे सगळ्याच बाबतीत मी तालुक्यातल्या नाही, सगळ्याच बाबतीत म्हणतो जे काय शक्य काम आहे, ते योग्य रीतीने योग्य ठिकाणी काम करतात. 50% तरी खर्च हो. 50% तरी कमीत कमी खर्च. यांना गल्लेलट्ट पगारी येतात. यांची लेकरं बाळ मस्त मजेमध्ये जगतायत, हे स्वतः जगतायत, तरी ह्यांना भिकाऱ्यासारखे पैसे काढायची काय गरज आहे? काय करायचं गावाच्या विकासातून त्याप्रमाणे आपण ते करू. आता तुम्ही किती दिवसामध्ये चौकशी करणार? कधीपर्यंत आम्हाला चौकशीचा अहवाल देणार? कारवाई काय करणार सांगा. तुम्हाला हे दिल्याशिवाय आम्हाला ते कसं हा, त्या लेखी द्या आम्हाला, चालेल तसं. नाही, मी ते निवेदन तर देतो तुमच्याकडून. आम्हाला आजच्या आंदोलनाचं हे निवेदन वेगळं आहे, हे चौकशीचं निवेदन आहे. हा, चौकशी. पण आम्हाला तुमच्याकडून लिखित आश्वासन आहे 3 दिवसामध्ये ग्रामसभा लावायची. हां. दुसरी गोष्ट विशेष सभा. विशेष 3 दिवसामध्ये विशेष सभा लावायची. दुसरी गोष्ट, 15व्या वित्त आयोगाअंतर्गत 2021 पासून झालेल्या प्रत्येक कामाची चौकशी होऊन दोषींवरती योग्य ती कारवाई करायची. तिसरी गोष्ट, आता ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत संलग्नित कोणतीच कागदपत्र नाहीयेत, त्याच्यावरती तात्काळ ग्रामसेवकावरती आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवरती गुन्हा दाखल लगेच करायचा, तुम्ही करायचा. कारण की सध्या इथं डॉक्युमेंट नाहीत, म्हणजे त्या चोरी गेल्यात किंवा गहाळ झाल्या. त्या कशा झाल्या, काय झाल्या, ते पोलीस चौकशी केल्यानंतर समजेल. हा, काय काय होतं ते आपण समजत. ते मला लिखित पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आता जी कामं चालू आहेत त्याची व्यवस्थित चौकशी होऊन बिलं वगैरे ते म्हणतात बिलं नंतर काढू आम्ही, ही कामं थांबवून याची योग्य रीतीने कामं म्हणजे क्वालिटीने कामं केली तर करत असाल तर करा, नसाल तर या कॉन्ट्रॅक्टरवरती, या यंत्रणांवरती सरळ सरळ गुन्हे दाखल करा. आपण एस्टिमेट काढू. एस्टिमेट मध्ये काय नेमके घ्यायचे नाही. एस्टिमेट प्रमाणे काम जर चाललं झालं असेल त्यामध्ये काय इन्क्लूड केले ते बघितल्याशिवाय आपल्याला काय हे करणार. आपण आता बघायला बी जाऊ. तुम्हाला बघायला जाऊ साहेब आपण. दाखवतो. तुम्हाला त्याशिवाय कळणार नाही ना. पुढे साहेब बी आम्ही तुम्हाला आमचं गाव बकास झालेलं, रोज माणसं धूळ खात पडलेलं गाव दाखवतो. आमचं तिंत्रज नावाचं गाव जगाच्या पाठीवरती एकमेव आहे. अगदी सुंदर गाव असायला पाहिजे. इथं सगळं भकास आहे, सगळं उदास आहे, सगळं खांदून ठेवलंय, काही सुद्धा नाहीये इथं. नाही इथं गटार आहे, नाही इथं सामान्य माणसाला प्यायला पाणी आहे, अजून काहीच नाही. विशेष सगळी तारीख मला आठवते. जे त्या दिवशी चौकशी 15 तारखेची सदस्य उपस्थित राहिले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बॉडी घेणारच आज आले नाही, नंतर कधी चौकशी लावा. ऐका, चौकशी लावून आता जे अनुपस्थित यांच्यावर आजची पण कारवाई झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही घेतोय ते त्याच्यामध्ये आम्ही चौकशीला असा ते दिला त्या लोक तिथे ते फोटो आपण घेतात त्यामध्ये देतील कोण आहे कोण तो भाग यायला आहे. हॅलो सर, नमस्कार सर. त्यानं काय केलं सर, आज काल वेळी गेलो होतो मी होतो तर तिथे एक मिटिंग घ्यायला लावली ते आज मिटिंग घ्यायला उद्या 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या. आणि त्याचे ठराव करायचे आणि त्या ठरावाद्वारे काय करायचं त्यामध्ये नमूद करणार आहे ते उपसमिती. आणि त्यानंतर मग ती कारवाई आपली पुढे होऊ शकते. आणि त्या कंपनीवर जो गुन्हा दाखल करायचा फार मोबाईल आहे ना त्या बाबतीत तर ग्रामपंचायत आपलं एक ठराव लागते असं आता त्याच्यामुळे ते ठराव घ्यायला लागतो.
आज बहुतेक आजच घ्यायला लावले आजच meeting बोलावलं. ठराव घ्या, ठराव करून मिटिंग घ्या, फायनल करा. आता ठराव झाला का मग आपण कंपनी काय करायची हे दाखल करायचं काय ते बघू बघा. त्यांना बोललं ते काय करतो तर त्यांना आपण दिलं होतं कामाला तरी पण बघतो नाही करायला झालं त्यांचं जर मिटिंग झाली ना तसं मग येतो आम्ही संध्याकाळी हो कागद ते बोललो कागद मिळते इश्यू करायला लावले त्याला होतं तरी गरम झालं त्याला एक रुमाल लावा ना. आहे का रुमाल होता ना आपल्याकडे पोरांना रुमाल आहे कोणाकडे? हे भाऊ रुमाल पाणी आहे का थोडस बोला का? आता काय करतो ज्या कामावरती खर्च पडलेला अशा कामाची चौकशी मी दाखवली. तिथं मी कमिटी नेमतो तुम्ही बघताच नाही तर कमिटी नेमतो. त्या कमिटीमध्ये तांत्रिक अधिकारी म्हणजे शाखा अभियंता पाणी पुरवठा असो तिथं जी जी कामं झाली पाणी पुरवठा असो पाणी पुरवठा शाखा अभियंता असेल बांधकाम दुरुस्तीचे काय झाले आता आमचे इंजिनियरचे शाखा अभियंता असतील. त्यानंतर बहुतेक बाबी जे आहेत म्हणजे प्रोसिडिंग याच्यासाठी त्याला विस्तार अधिकारी म्हणून मी त्याच्यामध्ये नेमतो. आणि इतर समजा जर नरेगा अंतर्गत कुठे कामं झाल्या तर त्याला पीटीओ किंवा ईपीओ त्यांनाच मॅनेज केलं तर कोणाला परत त्या अधिकाऱ्यांना नाही किंवा आता काय समजा ज्या येणे जे काम इथं शाखा अभियंत्यांना केले त्याच्या वेगळ्या स्थितीला शाखा अभियंता आणि दुसरा येणे इथं काम केले त्याच्या व्यतिरिक्त दुसरं हे सगळे नाही पण ते बी मॅनेज झालं. रात्रीपासून आम्हाला बी ऑफर आले मॅनेज नाही या 3 दिवसात दोघांना धमकावलं जाणार आहे परत दिवशी सभेला येऊन जाऊ. पुण्याचं हे कसं होतंय आपलं जे कामं झालं ते ऑनलाईन खर्च झालेला दिसतो प्रत्येक क्षेत्रात मॅनेज होऊन काय करणार तर ऍक्च्युली खर्च आपल्याला ऑनलाईन दिसतं. आपल्याला कुठे जर आपण जर वेबसाईट ओपन केली तर आपलं सगळं दिसतं म्हणजे ते काम झालेलं आहे तर त्या वेळेला खर्च पडलेला म्हणजे 2000 झाला किंवा खर्च पडला तर मॅनेज होऊन काय नाही खर्च क्षेत्राला गेलेला आणि दिसतंय ऑनलाईन त्यामुळे ते काही त्याला बदल काय होत नाही. ते किती दिवसात कारवाई करणार ते आता आम्ही तुम्ही? दोषारोपपत्र आता याच्यामध्ये आता तुमचं कधी किती वर्षापासून चौकशी 2021 पासून मग आम्हाला पुढे वेळ लागला. 2021 ते 2025 कालावधी प्रत्येक वर्षाचं काय करायचं आराखड्यामध्ये जे कामं आहेत ते कामं आराखडा आपल्याला बघायला लागतात. आराखड्याप्रमाणे प्रत्येक बाबली आहे. आता त्याच्यामध्ये 15 वितळग आला समजा दलित वस्ती आली ऑडिट आली ऑडिट झाला असेल ना एवढा वेळ नाही लागणार. ऑडिट झाले ना ऑडिट झाल्यामुळे हे होईल पण फक्त काय ना आम्हाला तरी कारण जागेवरती जायला लागलं आपल्याला जे काम प्रत्यक्ष पाणी केल्याशिवाय फोटो काढल्याशिवाय आपल्याला येतात. आता याचं ऑडिट झालेले परत घेतो त्याचा आराखडा आमच्याला घेतो प्रत्येक जे विभाग येते ना जे जे काम झाले ते विस्तार अधिकारी त्याचे हे करा म्हणजे समजा मिटिंग झाल्या किंवा ठराव काय केलं तर विस्तार अधिकारी तर असे वेगवेगळे डिपार्टमेंटचं हे आहे वेगवेगळे हे आहे. आता 1015 येतात दलित वस्ती नरेगा असं वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये आता कसं होतं जे आहे त्याचं तरी पण कमी कमी 12 ते 13 दिवस आपल्याला जरी सुरुवात जरी केली तर सगळ्या याच्यामध्ये 12 ते 13 म्हणजे 15 दिवस आपल्याला जातात आवाज आला 15 दिवस तर 15 दिवसामध्ये सखोल चौकशी आपली होईल. जो चौकशी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळं आपलं पिक्चर बाहेर येईल काय झालं काय नाही सगळं फोटो चौकशी इकडं तुमचं जे कागद आहे ते इकडे दिसते ऑनलाईन आणि इकडं झालेला आपला अवघड त्याच्या तर इथं ही तपासणी करताना आता मी आल्यापासून तर म्हणजे आमच्या सगळेच आहे आता डेप्युटी इंजिनियर स्वतःचा नाव घ्या त्याच्यासाठी होतं काही जर करायचं असेल का चौकशी तर परिपूर्ण असायला पाहिजे याला त्याला झोकून द्यायला हे नाही तर त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का नाही हे दिसायला पाहिजे याच्यासाठी आम्हाला 2 ते 3 दिवस आम्ही अगोदर मागून कारण त्याच्या डिपार्टमेंटचे लोक तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजे. आपण ज्या दिवशी एखादा बोललो तर सगळ्यांनी दुसरंच काम आहे
हा म्हणजे एकाच हे पण एक नंतर लागला. कारण कसं हे जमिनी बघा, बद्दल ऐका आहे. ऐका सध्या तुम्हाला गुन्हा दिसत आहे. सध्या सगळ्यात पहिला आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे. ऐका ऐका सगळ्यात पहिलं ग्रामपंचायतीमध्ये एकही रेकॉर्ड अवेलेबल नाहीये. नाही, ठीक आहे ना त्याच्यावर तो काय ना गुन्हा दाखल झाला. हा. त्याच्यावर तो आम्हाला- वित्त आयोगाचा तुम्ही 15 दिवस म्हणताय ना. नाही त्याच्यामध्ये हे जे काही बाबी आहेत म्हणजे कामाचं जे कामं जे आहेत ते कामामध्ये 15 टक्के आलं, दलित वस्ती आली, नरेगा आली किंवा इतर हे खाली जर कामं जर आले असतील त्यामध्ये सगळेच कामाचं हे करा. आता तुमचं गणपती व्यवस्थापनाचं ते जे काही खरेदी केलेली जी खरेदी झाली ती खरेदी तिथपर्यंत आम्हाला पोचायला का खरेदी झाले तर त्याचं जे काही बिल आहे जे पेट्रोल ते घेतलंय का कसं खरेदी केलंय हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत. म्हणजे थोडंसं वेळ लागतो हे करायला. तर त्या बाबी आम्हाला थोडा वेळ लागतो. आता याच्यामध्ये हे झालं चौकशीचा भाग. आता याच्यामध्ये रेकॉर्डचा भाग आहे. आता रेकॉर्डचा भाग मला त्याला नोटीस इश्यू करायला लागला. हा त्याला नोटीस इश्यू करून त्याला खुलासा मागायला लागला. खुलासामध्ये काय दिसते आता हे आपल्या समोर तुम्ही आता दिसतोय तो सगळंच आहे. इथे उत्तर मागणी केली इथे उत्तर नाही पण त्याला नोटीस मला इश्यू करायला लागला. इथं नोटीस इश्यू करता खुलासे आहे आणि ते खुलासा सांगतील आम्ही काय ऑनलाईन करायला नेलं होतं. कुठला ते सांगतात काय करायला नेलं होतं. हा? कुणाला द्यावं लागते तुम्हाला माहिती. काय करायचं 15 दिवस लागतात त्याला. नाही किती दिवस लागतात त्यांना पण कधी नेले काय माहिती नाही पण माहिती मग त्याच्यामध्ये ते तेच खुलासा देणार ना. काय करतायत एकंदरीत माहिती जे आहे ना तो ऑनलाईन करायला लागलं. म्हणजे ते आता मुख्यमंत्री पदाचं राज्य हे आहे तर त्यासाठी ते ऑनलाईन असले तर ते पुढे स्वीकारत नाही म्हणजे ते आपण स्वीकारत नाही. तर अशा दृष्टीनं पण मला त्याला नोटीस देतो मी त्याचा खुलासा मी 24 तासामध्ये किंवा 3 दिवसामध्ये खुलासा मागतो. खुलासामध्ये काय येते ते आपल्या अहवालामध्ये समजून घेतलं आणि ते सोबत त्याचे ते खुलासा ते आपल्या याच्यामध्ये जोडलं आणि जिथं दोषी आहे तिथं मात्र दोषीत आढळला हेच माझं शिकतो. हा जे दोषी आहे तिथं कारवाईच झाली पाहिजे. त्याकरता त्याच्यात हाय काही कुठली होणार नाही हे माझं ते आम्हाला लिखित द्या तुम्ही. लिखित स्वरूपात लिखित द्या आम्हाला काय लिखित तुम्ही स्वरूपात. लिहा तुमचे अहवाल आहे ना अहवाल सुद्धा तुम्हाला लिखित स्वरूपात लिखित द्याल. स्वरूपात द्या आम्हाला काही प्रॉब्लेम. हा लिखित स्वरूपात देणार आणि त्याचे प्रयत्न एक आहे ना, म्हणजे तुम्हाला एक आणि अजून एक गोष्ट आता जी कामं चालू आहेत ती या गोंधळामुळे थांबली नाही पाहिजेत लोकांची. नाही कुठली कामं आपण करतो. रहिवासी मागतात लोक रहिवासी काय वगैरे, लागतं लाख नाही, ते साहेब त्याचा- साहेब हे जर पोरं आले ग्रामपंचायतचं रहिवासी नाही तर पाणीपट्टी तुम्हाला घरपट्टी आज- घरपट्टी घेता तुमचा अधिकार आहे पण त्याला कमी कमी सुविधा द्यायचा अधिकार नाही. ऐका, मी त्यांना आजच सांगतो आजच आदेश देतो का जे प्रमाणपत्र काय असेल त्यांनी आताच्या आता देऊन टाका. 2 दिवस रेग्युलर तुम्ही या ते प्रमाणपत्र काय असेल देऊन टाका. ती मिटिंग घ्या 3 दिवसामध्ये सगळं ओपन करू. 15 दिवस घेऊन हा, ठीक आहे. जेव्हा कारवाई होत नाही मी तोपर्यंत. मी आता त्यांना लेखी देतो म्हणजे त्याच्यामध्ये सगळे बाबी होणार आहेत त्या कुठले बी काय होणार नाही. तर आज जे आहे तुम्हाला जे आज- मुळातच साहेब आमचा एकच प्रश्न आहे. आता तुम्ही आलात मी काही रोज गावावरती नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट इथं आता बोलणारे किती येतं एक बरं. की लोक माझ्यासोबत आले तर कारण की यांचा आधार किंवा यांना बोलायची हिंमत येते इथं पोहोचतात. बरं. पण मी गेल्यानंतर यांचा वाली कोण यांना धमकवल्या जातं. तुझं काय काम आहे ग्रामपंचायत मध्ये तुला काय कळतं पुन्हा तुला वगैरे दाखव. वगैरे. या पद्धती सगळ्यात आधी बंद करायला हवा. मुळातच हे बघा आमचं एक मत आहे गावातला माणूस जर गावाच्याच माणसांना त्रास देत असेल तर आम्हाला सरपंचही नको कोणच नको. एक ग्रामसेवक जरी काम करत असेल आमचं पुरे साहेब तरी तसं करता येईल का आम्हाला तसं करायचं असेल तर तसं तुम्हाला मागणी देतो. कारण जर लोकांना कारण की धमकवलं जात गावातला असेल, तुझं काम नाही का ग्रामपंचायतला गावातल्या तुला उद्या नाही का काम लोकांना काय करायचं. करायचं हे करा तुम्ही जे दाखले जे 7 प्रकारचे दाखले ग्रामपंचायतून दिले जातात. माझी एक विनंती सगळ्यांना असणार आहे तुम्ही काय जे असेल ते मागणी करा. म्हणजे काय तुम्हाला दाखलं पाहिजे असेल ते म्हणजे ते काय 7 दाखले आहेत किंवा मूर्ती लागण्याचं हे दाखले असतात तर त्याप्रमाणे त्यांनी यावं. अजून एक आमच्या तिंत्रच गावापासून नळी सेपरेट करा. त्याच्यासाठी कारण की काय नळी पाहिजे असेल तर गावामध्ये मी काय तुम्हाला काय मागणी घोटाळा केलेला असतो यांनी आम्हाला समजत नाही आता हे काही विचारलं की नळी सांगते तिथं तर काहीच यायला नाही. लावा. नाही ते नवीन म्हणजे separate करण्याचे group करण्याचे. काय नाही. मी तर तुम्हाला तुम्हालाच अधिकार आहे. शासनाकडून फोडायला. शासनाकडून ते फोडायला लागेल. ठीक आहे. ग्रामपंचायत फोडायला. ते करतो आम्ही परंतु काय करतायत माहिती त्या नळीच्या नावाने बी लाखो पैसे उकळले जातात आणि काही नळी नाही गावामध्ये विचारलं जातं. गेल्यावर तुम्ही 2 मिनिटं उभं राहणार नाही. अहो सर काही डेव्हलपमेंट होती लोक आहेत ना व्हिडिओ बघितला तर इथं तुम्हाला विचारायला येतील काय चाललंय मला ते. काय माहिती नाही आता इथं लोकसंख्या जर किती आता किती येईल आम्ही साहेब सेपरेट करायला काय एक आधाराचे हे 1400 मतदान आहे सर 1450 पिंपरचे. नाही. इथं मतदार तिकडे गेले आणखी काय ते वरच जाणार नाही, तसंच तुम्हाला करताय. सेपरेट वार्ड करायला असतात. ते लोकसंख्येच्या- ओके. वाढ असतात ते त्याचं नाहीये. नळी सेपरेट का करा म्हणतोय त्या गावाचा विकास नाही. त्या गावाला आमच्याशी लाईट जोडलेलं पडलंय, सर. आमचा तर नाहीच आहे. त्यांचा पण विकास आमच्या नाही. गावाच्या नावाखाली आता इथले पुढारी सगळे इथले पण कामं तिकडं करतात.
आणि तिकडे बी दाखवत आणि नाही, तिकडे काय बी दाखवत नाही, कामं तिकडे बी नाही करीत नाही, ते बी चिडते, त्यांना बी विकास मिळाला काही. म्हणलं आता ते कसं होतं याच्यामध्ये मला कुठे केलं तुमचा अधिकार आहे माघारी करते लिंकिंग आहे साहेबांकडून. आम्हाला लेखी द्या, आम्ही आमचं निवेदन तुम्हाला देतो. म्हणजे आमचं आंदोलन स्थगित करण्यासाठीचं लेखी प्रमाण आता जे काय मी म्हणलंय ना, आश्वासन. या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळं त्यांना मत करून देतो आणि ग्रामसभेचा मात्र जे विशेष सभा जी लावते ते विशेष सभेचा यांना अधिकार आहे. आता यांचं काय नाही, हे ग्रामपंचायत व्हिडिओ म्हणून ओढून- प्रतिनिधी म्हणून साहेब विनंती आहे, तुम्ही त्या विशेष सभेला उपस्थित राहा, कारण ह्यांनी परत आम्हाला हे नाही इथं, हे गावाला बोलत ते नाहीत ते. गावाला आहे. बोलतच नाहीत साहेब, परत ते सांगत सुद्धा नाहीत काय. प्रतिनिधी मी पाठवतो माझे विस्तार अधिकारी करून. हा म्हणजे शासनाचा एक प्रतिनिधी आला तर कमी कमी उत्तर तरी देतील. ह्यांना नाही बोलता आलं तर तुम्ही तरी बोलाल ना. ते एक शब्दही बोलत नाही तर तुम्ही गेले हो नंतर किंवा आताही बोलणार नाही. ग्रामसभा आता हे विशेष सभा लागलं का मी प्रतिनिधी विस्तार अधिकारी किंवा त्या दर्जाचा कोणतरी ते अधिकारी पाठवतो. ते आले का तुम्हाला तिथे हा, निरीक्षक म्हणून पाठवा म्हणजे ते बेटर आहे. म्हणजे तुम्हाला हे करून जाईल. आणि दररोज या अधिकाऱ्यांना इथे हजर राहायला सांगत जावा. नाही आता काय झालं दररोज येता येणार नाही पण आठवड्यातून 2 दिवस येतो. ते त्याचा प्रॉब्लेम नाहीये. ऐका ना, हे 2 दिवस येतात. तुम्हाला सिंपल सांगतो, ते त्या खुर्चीवर बसतात, चेकबुक काढतात. 2च तारखेचे बिल आहे ना. तुम्ही अजून बी तुम्ही जरी सोमवार, बघितलं, शुक्रवार. सोमवार आणि शुक्रवार 2च दिवसामध्ये चेक लिहिलेले येतात. ते चेक उचलतात, बँकेत टाकतात, पैसे कमवतात, मस्त मजा. इथं आलेल्या व्यक्तीला तुमच्या समोर मी लाईव्ह उदाहरण दिलंय, विथ प्रूफ दिलंय ह्याचं. या माणसाला फक्त सही पाहिजे तर त्याला 100 वेळा पळवलं जातं. पण यांना चेक इश्यू करायला किंवा पैसे द्यायला, आता ह्या पोराचं लाईटचं काम केलंय 6 महिन्यापूर्वी, त्याचं अजून बिल काढलं नाही. का तर म्हणले आता संपलं आमचं प्रशासन, कार्यकाळ संपला. कार्यकाळ मग संपला. याने कष्ट केलं, मेहनत केली, त्याचं काय करायचं. आणि 46,000 कॅमेऱ्याला उचल केली. हा? त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे सर. आता बहुतेक आता ते आर्थिक बाबीला आहे ना, आता यांना खर्च करायला बंधन घातलं. हायकोर्टामध्ये केस चालू हा, प्रशासक जेवढा वर्ग झाले हा, हा. काय केलं आपण सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे देतो. हा. ग्रामविकास विभागापुढे जे सरपंच किंवा उपसरपंच होते त्यांना ते प्रशासक काय केलं तर ते घ्यायला लावलं. त्याच्यामध्ये काय केलं, हा त्याच्यामध्ये आता काय केलं का खर्च करायला 15 विभागाचा खर्च त्या तेव्हापासून यांना करता येत नाही. कारण त्यामध्ये किती दिवस झाले? हा? किती दिवस? किती झाले प्रशासक आपल्याला? 9 फेब्रुवारी. तो काम कधी केले? 7 फेब्रुवारीचं याचं बिल आहे. हा मग एक काय झालं असेल त्या टप्प्यामध्ये आले असेल ते तो नाही ना. ऐका ऐका, 9 फेब्रुवारीला आदेश आहे आणि या पोराचं बिल 7 फेब्रुवारीचं आहे. ते काम यांनी चालू आहे. ऐका, अजून एक विषय सांगतो. यांनी त्या एका महिन्यात फेब्रुवारी 7 फेब्रुवारी जानेवारीच्या 12 जानेवारी 9 फेब्रुवारीच्या आतमध्ये 15 लाख रुपये उचलले. किती? शेवटच्या एका महिन्यात कार्यकाळाच्या. कशासाठी उचललेत, का उचललेत, कोणाला? मग ह्याचे 6,000 द्यायला नाहीत पण 15 लाख उचलायला होते. आता त्याच्यामध्ये आता सांग एक आहे त्यामध्ये बोला ना. या की पुढं झाले परंतु पैसा उचलला जर असेल आता यांच्यावरती काय कारवाई होणार? आता एक गोष्ट, याच्यामध्ये दोषी आहेत तर मी आता छाती ठोकून सांगतो, दोषी झाल्यानंतर तुम्ही काय कारवाई कराल? दोषी जर असेल तर शिस्तभंगाची कारवाई 100% कोणावरती? जे फक्त शिस्तभंग, फक्त शिस्तभंग. शिस्तभंग म्हणजे सगळं चालत आहे आमचे सर. ग्रामपंचायत याचा शेताने अपील मध्ये जे काही कलम आहेत वेगवेगळे कलम पहिले मॅडम मी बोलवा. त्याच्यामध्ये सगळं ते बोरे मॅडम ते सगळ्यात जास्त गोळ असं ज्या कालावधीमध्ये केला ते भोरे मॅडम असू द्या किंवा कोणी असू द्या, जो कालावधीमध्ये 2021 पासून ते आता 25 पर्यंत जो कालावधी जे जे हेच येणार असं नाही. हे तर आता आले पूर्वी तर 2000 काय केलं मला सांग. आम्हाला लेखी द्या, खूप वेळ घेतलेला आहे आम्ही. द्या लेखी द्या. आम्हाला लेखी जे त्यांनी चारी काढली जेसीबीचे भाडं 3 लाख रुपये, 3,18,000 जेसीबी भाडं म्हणून तिथं दाखवतं. ते दाखवा लिहिलं नाही त्या कागदावर. नाहीये का? ग्रामपंचायतला स्टॅपलर पण नाहीये.
पैसा भेटा बिल पास झालेलं वर्ष झालं 2-3 वर्ष झालं पैसे नाही, कुठलं लोकांचं आहे का ते? कसं आपल्या ह्याचं म्हणणं कालचं साहेब दिले म्हणे. पैसे उचलले. पैसे उचलले तिकडे कालच म्हणलं दिले म्हणा ते चारे खाल्ले. जिओ टॅगिंग पुरते चाऱ्या वगैरे खाते घेतलं तारीत आल्या गावातल्या निवडून आले त्या वर्षी 21 मध्ये 21 मधलं पैसे असं आहे. माझ्यापर्यंत फोटो असं सकट आहे फोटो सकट आहेत ते तुला जाता येतं. जपून दिसत अहो, नाही. लय मजेशीर आहे साहेब. 75,000 लय भारी बाथरूम आहे नाव साहेब. 75,000 रुपयाचं बाथरूम आहे राव. हसायची गोष्ट आहे राव. हसा वाटाय पाहिजे हा? उघडा त्याला उघडून बघा एकदा तेवढं बघा ना. काय कारवाई जरा त्याच्यावर 1,79,000ची कचरा कुंडी तुमच्या मागे उभा आहे साहेब. एवढा होऊ द्या एवढा ह्याच्या दुप्पट होऊ दे फक्त. त्या जागेत बांधले कसं काय आणि त्या गावकऱ्यांचं आमचा रस्ता गायब झाला आता यांचा एक सिमेंट रस्ता मंजूर होता साहेब. गायब झाला माळी रस्त्याचं वस्तीवर बिलही उचललंय, रस्ताच केला. ग्रामसेवकला विचारा सांगा त्यांना नाही माहिती माळी वस्ती काय म्हणतात ना कोणत्या वस्तीचा आहे? कोणत्या वर्षीचा? कधी मजूर आला? गेल्या वर्षी म्हणत होते सदस्य म्हणजे मंजूर झालाय तुमचा रोड आता झाला हे करायला लागणार ते म्हणजे. जर हे झालं तर ते वेगळं म्हणजे नरेगामधून झालं होतं. रोडच कुठं टाकला ती मिळणार इतर सोना टाकी चढायला पाहिजे का उताराला? टाकी उताराला पण नळ चढाला. घरात त्यांची वर टाकी खाली सदस्य आले काय? या हो काही ग्रामपंचायत सदस्य आले. काय तर नळीला विकास विचार त्यांना त्यांची हरबड आहे सगळी. हा, तेव्हा का? काय विकास झालाय? अहो थांबा तुमच्या नळीचे ग्रामपंचायतीचा विकास झाला. काय शिपाई हा? तुमच्या ऐका ना, तुमच्या तिथला शिपाई म्हणला लय विकास झाला नळीचा. नळी स्वित्झर्लंड पेक्षा भारी झाली म्हणली ते. तुमच्या गावात अंगणवाडी बांधली का? हो सदस्य गावात अंगणवाडी बांधली का? तिला कलर आणि अंगणवाडी बांधायला खर्च किती झालाय? 2.5 लाख कलरला. हा हा तुम्ही सदस्य ह्याला कसा मेळ लागत नाही अहो एका ताटात खात जा ना. होय होय एका ताटात खात जा ना सगळे. वाहिलं वाहिलं काय खाता अरे एका ताटात खराव तुम्हाला देत नाही का? सरपंच तुमचा विठ्ठल हा सुसेन विठ्ठल तुम्ही देत का हेच ए पोरांनो 2.5 लाखाच्या कुंड्यात हलू नका पडेल. 50 लाखाची काय माझ्यामध्ये लिहिता सगळं नाही आलं. हे बघा विशेष सभा परत मी विसरले. विशेष सभा थांबा 10 मिनिट. विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतचे सगळे रेकॉर्ड घाण असल्याबद्दल कारवाई. 2021 पासून आतापर्यंत ग्रामपंचायत मार्फत किंवा गावामध्ये झालेल्या त्या प्रत्येक सरकारी कामाची चौकशी करून दोषींवरती योग्य कारवाई. गावामधले सगळे जमा असताना आंदोलनाचा इशारा असताना सदस्य उपस्थित नव्हते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात सगळ्यावरती यावी. शिस्तभंगाची कारवाई. हा मुद्दा आवरून टाका तुम्ही. का बरं? त्यांच्या दाखवा हालचाल रजिस्टर दाखवा, तिथं आहे का लिहिलेलं? प्रभारी आहेत. प्रशासकीय प्रभारी आहेत ते. त्यांच्या मग त्यांना काय करायचं? त्यांना काय लोकप्रतिनिधीला काय नाही करता येतं? ते आपल्याला तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, ते आम्ही जातो कलेक्टर. पहिला विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड उपलब्ध नाहीत ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यावरती कारवाई.
त्यासोबत 2021 पासून आस्था यागर ग्रामपंचायत मार्फत पिंपरज गावामध्ये झालेल्या 14व्या आणि 15व्या प्रत्येक कामाची चौकशी करून प्रत्येक यंत्रणेमार्फत झालेल्या त्या प्रत्येक कामाची चौकशी करून जर दोषी आढळलं तर दोषींवरती कडक कारवाई करण्याचं 15 दिवसाचं आश्वासन. तुम्हीच 15 बोलला. 20 घ्या. 20 दिवस घ्या साहेब, 20 दिवसात करा. बरं 1 महिना घ्या. अजून किती देऊ? 1 महिना बस. ठीक आहे. 1 महिना देऊ का? हा? त्याला लिहून घेतो मी. त्याला अख्खं लिहून घेतो. काळजीच करू नको. एक महिना जास्त साहेबांच्या सह्या घ्या. केलंय भारी होतं बरं का साहेब याला कळला काय झालं थांबा, थांबा. आता जी कामं चालू आहे सिमेंट रस्त्याचे त्या कामा निकृष्ट दर्जाबद्दल पाहणी करून योग्य कॉन्ट्रॅक्टरवरती दर्शकता नियंत्रण विभाग म्हणून हे होतं. त्याच्यावर त्याच्यामध्ये आश्वासन हवंय आम्हाला. तिथंच आपलं मत करतात. आता ते बोलवतात आपले जो काय टेस्ट रिपोर्ट येतोय ना त्याच्यावरून तर ते आश्वासनात द्या आम्हाला असं. आता जी कामं चालू आहे जे काम अजून काही मुद्दा आहे का? ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये हे बघा पाणी अजून एक सगळ्यात पाणी व्यवस्थित इम्पॉर्टंट नाही गावाला. गावामध्ये 2 रुपयामध्ये 15 लिटर पाणी द्यायची सुविधा होती. 2021 जेव्हापासून ते बसलेलं 5 रुपये होतं आहे पहिलं. तेव्हापासून आतापर्यंत पैसे जमा आहेत का? 10 महिन्याचे ग्राम निधीच्या खात्यावर 1 रुपया देखील जमा नाही. बंद आहे. चालू आहे चालू आहे. चालू आहे. 5 रुपये होतं, आता फक्त 1-2 वर्ष झालं 2 रुपयावर आले. मग ते आता त्याचे पैसे कुठे आहेत? अर्व आहे ना मग ते काय टाकतात पैसे का नाही त्याचे पैसे कुठे? पैसे कुठे कधी घेता साहेब या समजून ते काय करायचं ते आणायचं साहेब टेन्शन मध्ये आला. त्या पैसा घ्या कुठे. त्या बँकेमध्ये भरला का? सरपंच काय करले जाते तर नाही, त्याच्यावर बी कारवाई झाली पाहिजे. 2021 पासून आरोच्या पाण्याचे ए, थांबा की. ए, पोरांनो थांबा. ठीक आहे ते काय ना आता त्यांचं तर आता तेव्हा ती कारवाई आता जमा करून काय ह्याचं याच कोणी खाल्लं? याच कोणी चाललंय? बघूया. मग त्याच्यामध्ये काय दिसतंय का त्याच्यामध्ये पैसा आहे की नाही? अहो, काढून काय अहो, दिसतंय काढून का घ्यायचं साहेब, रोज काढून महिन्याला गेलं एक जण काढतोय. महिन्याला 1 जण 10 महिन्यात तुमच्याकडे पैसे किती जमा झाले? नाही का? आलेच नाही कसं करायचं आता? मग ती प्रॉपर्टी कोणाची नेमकी? माझी का गावाची? सरपंचाचे सरपंचाची. बाबतीत आहे ना जे काय असं पैसे कुठला ठेवलं काय ना ते मला लेखी द्या. मी पाठवतो याला. अहो साहेब 5-5 रुपये टाकून लोकांनी पाणी नेलो. हे बी घ्या. गहामाचा पैसा आरोचे जमा झालेले पैसे 2021 पासून गहामाचा कशाचा पैसा होता थांबा, थांबा. हा साहेब त्याचसोबत ऐका, चिल्लर. त्याचसोबत त्या आरोमधून फक्त वास आलेलं पाणी आहे. वास आले. खराब पाणी चिल्लर बसवलाय, त्याची 14 लाखाचं केली, चिल्लर सगळे आहे. पैसे खर्च झाले. आजारी पडली आणि- हा हा ठीक आहे. अहो सगळ्यात महत्वाचं हे ग्रामनिधीच्या खात्यावर रुपया नाही. प्रत्येक मुद्दा हे बघा तुम्हाला घुमवून यायला 2-3 तास लागले. आम्हाला प्रत्येक वेळेस हे करायला वेळ नाही. आमचा छोटा मुद्दा पण तुम्हाला घ्यावा लागेल. घंटा गाडी विचारून कुठे अजून घंटा गाडी खरेदी केली म्हणे. ती ह्याच्यात आहे, वेगळा विषय तो वेगळा विषय. थांबा बाहेर दिसलं गाडी काय होतं? हे आपल्याला चौकशी करून घ्यायची. 2021 पासून मी तुम्हाला आईशपथ सांगतो. मी एकदा या मॅडमकडे आलो होतो. त्या मॅडमने फक्त आडवं बोलली तर मी पाऊल पण ठेवलं नाही या ग्रामपंचायत आलो बी नाही. नाही नाही आता जे मुद्दे आले ना, हे सगळे मुद्दे आश्वासन पाहिजे. 4 ते 5 हा, 4 ते 5 म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आलं. सगळे ऍड करा. ते मुद्दे लिहून घेतले ना तुमच्या हिशोबाने ते ऍड करा. 5 मुद्द्यांवरती आम्हाला आणि पुढच्या वेळेस अजून आमचे राहिलेले मुद्दे अजून आंदोलन करू. राहिलेलं अजून 5 मंजूर करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना 21 पासून ते 25 पर्यंत जे काम आहेत ते सगळेच काम आले. तो एकच मुद्दा होतो कामाला प्रति हा ते सगळं म्हणजे त्याच्यामध्ये आले 15 आले सगळे चालले. व इथं व सर्व ग्राम असतं पिंपरज. अच्छा ठीक आहे त्याच्या हिशोबाने करा. चला, किती प्रॉब्लेम तवर याची कोर्स आहे का?
पाणी आहे का पोरांनो बाई? सरबतवाला नाही आहे का? नाही का कुठे गेला? बंद आहे. त्याला फोन नाही केला का? कोण? भाऊ, पाणी आहे का? तू दे सर धरा घ्या लय ताप धरा की दोन आता पण येणार नाही. दोन्ही मोबाईल आहेत काय पैसे गेले कुठे? पैसा गेला कुठे? पाणी नाही, पाण्याचे पैसे कुठे गेले? पाणी येत नसलं तर टँकर बिंकरची सुविधा करा म्हणा. नळाला ना? मग काय नळाला पाणी येत नसलं नळाला पाणी येत नाही बरं का सध्या पाणी येत नाही नळाला. पाणी नाही. टँकरची सोय करा कारण पाण्याची भीषण परिस्थिती खाऊ आहे. दे की. मग आणि कट्ट्यानं खाल्लं की. पैसे कुठे गेले पाण्याचे? आम्ही येतच नाही तो इकडे. काय माहित आम्हाला काय माहित? पाणी संपलं सगळं उपसून घेतलं, झोपलं नाही का तिथं मोठं? सगळं पाणी उपसून टाकलं सगळं. सरकारनं झोपलं होतं ना? विहिरीला पाणी नाही आता. काम खड्ड्यातलं पाणी विहिरीत टाकतात. आणि ते पाणी गावात. अहो साधी ब्लिचिंग पावडर टाकत नाही राव सर पाण्यात. इतर लोकांनी इतर गावच्या लोकांनी काहीतरी अहो त्यांना सांगितलं होतं टाकलं का विचारा त्यांना ग्रामसेवकांना. यांनाच हेच होतं तुम्ही सांगा येते काय ते होते तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस. तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस हे टाकायला ब्लिचिंग पावडर टाकायला ते बी साहेब होते. तुम्ही तिथं ते ऐका की तुम्ही त्या चाळीचं बी हे करता मला तिथलं काहीच केलं नाही. जरा बघायला आणखी तिथं काय केलं का? वर्ष होत आलं पाऊस येईन आता पाऊस आला की आणखी तीच परिस्थिती होणार आहे. अजून एक गोष्ट या रस्ता जे करतायत यांना स्पष्ट स्वरूपात आदेश द्या. ऐका ना असू द्या ऐका ना सांगायचं काय म्हणजे ऐका स्पष्ट शब्दात आदेश काय द्यायचे. वरचं येणारं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरतंय आणि त्याच्यावरती ही भिकारचोट काहीच करत नाहीये. त्यांना मी 100 वेळा सांगितलंय. नाही घेतली ना नालीच नाही घेतली गावाला घेतली फक्त. वरचं पाणी येणार शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसतंय ते सगळं. आधीची जी यंत्रणा होती ती सगळी विशेष सभा नाही का विशेष सभेमध्ये हा एक फरक आहे. विशेष सभा कधी बाकीची बोला विशेष सभा चालेल. जे काही गावामध्ये पाणी येते गावामध्ये दूषित पाणी वगैरे आणि पुढे भविष्यामध्ये रोगराटे पसरण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठराव करून ते याला पाठवते. विशेष सभेमध्ये दहावीला सांगायचं तीन बऱ्या कागद नाही यावं ते ग्रामपंचायतीला 3 बऱ्या एखादा कागद 3 बऱ्या यावं लागते. 3 कागद मागणी नोंदणीची एकावर पण नोंदणी झालं नाही. नोंदणी झाली साहेब ते फोटो इथे ठेवले तर फोटो आपला देश हे कोण कालवा करतोय कळतच नाही लगा तुम्हाला. आपला देश महापुरुषांच्या विचारांवरती चालतो. आपल्या महापुरुषांचे फोटो हिंदी कुठं आणि कसे ठेवले तुम्ही बघा. आता हे बघा हे साहेब 10 महिने झालेत लोकांना त्यांचं नावच नाही. तिथं नाव आहे तिथं नाव काय तिथं सरपंच. आमच्या गावाला 1 वर्षापासून सरपंचच नाही. त्या सरपंचाचं नाव येत आहे. 1 वर्ष नाही सर नाही म्हणत. पुढे गेले तुमचं काम नाही काय करायला. काल सूचना दिल्या होत्या त्यांना. काल सांगितलं होतं हे सगळ्या सोबत लावून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही, छत्रपती शिवाजी महाराज नाही, फुले शाहू आंबेडकर कोणीच नाहीये. सगळे गुंडाळून ठेवले. हे लावून नाही बरोबर साहेब ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडलं सुद्धा जात नाही. कर्मचाऱ्यांना नोटीस द्यावं.
हे काय दिसत नाही का गोळ बनवून असं सांगायची गरज लागणार नाही पाहिजे यांना. गाव कसं चालेल लोक यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना सांगणार एवढा करू काय होते लागत आहे त्याला सांगितलंय नाही लागणार जेआर मध्ये कर म्हणा जेआर मध्ये होत म्हणा जेआर मी पाहतोय बाबा हे हो बा हे सगळ्यांचा तुम्ही सगळे इथे बसलात उभं राहिला ते काय कमी आहे? कोण मागे चहा नाही सरबत बाथरूम मध्ये जा बाथरूम बघा जरा 75,000 किंमत किती विचारू उद्घाटन नाही झालं थांबा उद्घाटन करू थांबा बाथरूमचं उद्घाटन करू थांबा काही प्रॉब्लेम नाही 25 ला 26 करता का असं मी रेकॉर्ड हे आधीच गावलेले आहेत आम्हाला त्यामुळे काहीच विशेष नाही 25 करायचा काही अडचण नाही. 25 तारखेला विशेष ग्रामसभा आहे तिकडची त्याला कोणाला जेवढा काही 5 वर्षाचा राग अडचणी साठलेल्या आहेत प्रत्येकाने यायचं. रागाचा काय विषय ना पोटामध्ये नाही साहेब अडचणी केल्या काय करायचं ठराव आहेत ना ते ठराव व्यवस्थित मात्र करून आमच्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याला विहीर भेटली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याचं नाव पैसे कोणी खात आहे ते बी बघा हे काही त्याच्यामध्ये विहिरीला 50-60 हजार कोण खात आहे ते बी बघा मागणार आता मागितलं म्हणलं शेतकऱ्याला वाटतं भेटतंय भेटू द्या 3-4 लाख घालू तर म्हणते शेतकऱ्याला वाटतंय 50,000 भेटतंय मागणाऱ्याला लाज वाटली पाहिजे की हा अहो पैसे दिल्याशिवाय बी मंजूर होत नाही साहेब होय साहेब होय साहेब होय साहेब जे पैसे देईन त्याचीच वेळ मंजूर होती गावामध्ये गावाच्या साहेब विशेष सभेमध्ये जेवढी लोक मागतील तेवढ्यांना विहीर आपण मंजूर करून द्या ठराव करायला लावा. ठराव करा तुम्ही लिस्ट तयार करून द्या लिस्टप्रमाणे ठराव करा त्याला यार साहेबांना पाणी द्या ना आणि अजून एक ही जी जागा आहे ग्रामपंचायत यंत्रणेला हस्तांतरित करून याच्यावरती ग्राउंड बनवावं ही आमची मागणी करायला लावा. क्रीडा विभागाशी बोलून काहीच नाही ते अतिक्रमण पण काढायचे आदेश द्या कारण की नाही आताच मुळात आपलीच कचरा कोंडी अतिक्रमण देते 2 लाखाची कचरा कोंडी आपलीच अतिक्रमण त्याच्यावर पहिली कारवाई झाली. त्याच्यावर पहिली कारवाई 19 तारखेला आपण येत होतो. 2011 पूर्वी जर गावठाण्यातलं आहे मग काय राहणार ते आधीच आहे ना नाही, जुनं आहे. चालू आहे निमित्त म्हणजे प्रस्ताव आपल्याला देणार एक आता काम सुरू आता जो रस्त्याचं काम चालू आहे गावाच्या गावपासाच्या पलीकडे जिथं कुणी राहत नाही जिथं माणूस शेळ्या घेऊन जात नाही तिथं मात्र रस्त्याचं काम चालू आहे तिथं तुम्हाला फुफटा येते लोकांच्या घरात काय घरात फुफटा निघते मजुरी कसं काय घेतली
मुळातच आहेत का मला साहेब? या रस्त्याची जनसंघामध्ये काहीतरी मंजूर केली. मुळातच मला सांगा, जर मी आता सिमेंट रस्ता बनवला तर त्याच्यावरती दुसरा रस्ता किती वर्षांनी बनतो? 20 वर्षात. 20 वर्षानंतर मग 2.5 वर्षांचा दुसरा रस्ता कसा बरं केला तर केला, दोनच बोट असतात. नाही, जी काही त्यातलं इस्टिमेटला असेल ना तो रस्ता एस्टिमेटला असेल. रस्त्यावर रस्ता केला कसा मेन प्रश्न आहे. एस्टिमेटला जो असेल फक्त एकच बरं 16,000 रुपये ब्रासनी कुठलं पेविंग ब्लॉक आणलेत माहिती? एवढा महाग असतं 16,000 रुपये ब्रासनी पेविंग ब्लॉक टाकलाय. 16,000 रुपये ब्रास. 1,06,000 किती 65,000 65,000 नाही ती शाळेला तर 6 लाखाची वेगळे आहे ते मंदिरामागे टाकलेलं आहे. त्यांनी 10 ब्रासाचं काम केलंय. एकच मिनिट थांबा, यांना दाखवतो. चौकशीच्या वरती करता येईल. मी रोबोट थोडी मदत करा. आय एम नॉट अ रोबोट. पुढे घ्या. आणि त्याच्या पेवर ब्लॉकच्या मजुरीसाठी 12,836 वेगळे होते. आणि हे काम आहे फक्त 10 ब्रास. किती? 10 ब्रासला एवढं पैसे. चौकशीच्या वेळेस आपण करू नका. कारण त्याचे काम पार नाही. कामाचा मापक नाही. टाकले कसं माहिती आहे? त्याच्यावर वाद आहे, त्याच्या आणि इथे पार्शलिटी जास्त चालते. झालं ते सर्व झालं पाहिजे. हे ना असं नाही. तुम्हाला दाखवणार आहे, आम्ही बघायचं बी आहे, थोडं फिरून बघा. झालं? श्री रविराज अण्णासाहेब शेषराव साबळे चष्णा सॉरी राहणार पिंपरी तालुका भूम. ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रंजळी यांच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात ताळेबंद आंदोलन करण्याबाबत म्हणजे तुमचा विषय तोच येतो. संदर्भ आपले पत्र निवेदन दिनांक 18/5/2026 वरील संदर्भ विषयाच्या अनुषंगाने आपणास कळण्यात येते की एक ग्रामपंचायत कार्यालय तिंत्रची विशेष ग्रामसभा दिनांक 25/5/2026 रोजी घेण्यात येईल. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा व इतर काही अभिलेखे उपलब्ध नसल्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांचा खुलासा मागून नियमाप्रमाणे कारवाई अनुसरली जाईल. सन 2020-21 ते आज तागायतच्या कालावधीतील ग्रामपंचायत कामकाजाची 1 महिन्यात चौकशी पूर्ण करून दोषीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. ही 3 मुद्दे आले. आता काय राहिले त्याच्यात? आरओचा एक राहिला की नाही ना, ते पैसेच जमा नाही आहेत. आरओचं नाही, आरओचं काम केलेलं वेगळं. त्यांनी पैसे जमा केले होते त्या ती लोकवाटा कुठे आहे तीच माहित नाही. लक्षात येते नाही घ्या ना. तो केव्हापासून आहे तेव्हापासून घ्या. काय करायचं साहेब? व्हिडिओ साहेब दिलेत. 2 रुपये पण खाते ती म्हणजे लाज वाटायला पाहिजे त्यांना. 2 रुपये 2 रुपये बी सोडीन. प्रश्न 2 रुपयाचा बी नाही साहेब. परत त्याच्या दुरुस्तीला 2-2 लाख उचलायचे. ते चौकशीमध्ये ऐका ना, आरओ प्लांट वरती 5 लाख खर्च केलेत ही चौकशीचा भाग. आणि त्याच्यामध्ये लोकवाटा जमा होणारा कुठं गेला तो कुठे गेला? हा एक भाग. त्या विषयाला जमा पाहिजे. नाही ना होणार. तो रितसर ग्रामनिधीला जमा पाहिजे. जमा झाले पैसे. 2021 ते 24 5 रुपयानं होते पर डेचं, पर महिन्याचं 8 ते 10 हजाराचं कलेक्शन होतं. कॅल्क्युलेशन पुढे दिसतंय का तिथे का नाही? आता कॅल्क्युलेशन कसं दिसत? त्यांनी पैसेच जमा केले नाहीत. आता काढताना हे बघा. आता समजा थांबा एक मिनिट मंदिराची 12 रुपये ऐका ना. ऑनलाईन का म्हणजे काय रेकॉर्ड दिसतंय का असं म्हणतो. तर ह्याला विचार. त्या डब्यात 5 रुपये टाकायचं, पाणी घेऊन जायचं. त्याचं ऐका ना, ते पैसे काढले. आता मंदिराची तिजोरी फोडताना कसं पंच असतात, त्यानंतर रेकॉर्डिंग असते. कोण फोडला? आता इथं कोणी फोडलं? मग हे सगळे चोर आहेत. यांनी सगळी तिजोरी फोडून मागचे 5 वर्ष झाले ते आरोचे पैसे खाल्लेत आहेत. आणि हे कोणी खाल्लेत? तर जे ओपन केलं कोण शिपाई 5 रुपये घेऊन सरपंच, येतात. उपसरपंच आणि सदस्य, त्यामध्ये ग्रामसेवक पण ऍड, यांनीच खाल्लेले आहे. बाकी दुसरं तर कोण जाणार नाही. ती रीतसर व्याजासहित वसुली होऊन, ऐका, रीतसर व्याजासहित वसुली होऊन यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. चोरीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्यावर. चोरीचा ग्रामनिधीचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे. 5 रुपये का असणार पण लोकांचे ते. हो, पाण्याचे पैसे सोडून तो हे
याच्यावर शिक्का कलर 1,50,000 शिक्का टाकता. अखंड तालुका शिक्का. हे करू का काय ग्रामपंचायत साहेब शिक्का सिक्का सोबत मग आता हे कसं होईल खाली हा, ते बघा इकडे. शुद्ध पाणी थंड पाणी घेता माझा गैरव्याज चौकशी करा बस का वरील सर्व मुद्द्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आता त्या काय पत्रावर बी शिक्का नाही येणार मग कसं करायचं नाही आता काय करतो तुम्हाला हे देतो आणि ते तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो हे काढतो ते पाठवतो तुम्हाला ठीक आहे सर आहे का ह्याची पण ह्याच्यावर शिक्का घेशील का तू परत गेल्या भूमला देतील ना मी देतो, देतो. सही आहे. त्याचं काय प्रॉब्लेम सही असलं तर त्याचं कामाला कधी आहे? ते करा, काहीच प्रॉब्लेम हे तुमच्यावर आहे विश्वास तुम्ही हंबल वाटला त्यांनी काही उत्तरं दिली नाहीत आम्हाला बोललेच नाहीत साहेब. माझा एकदा साहेब पण माझा प्रेसर आहे तुम्ही बघत असाल मी आल्यापासून आता 10-11 महिने चालू अहो गाव मला काय म्हणायचं गावामध्ये आल्यावर सुंदर तर वाटावं थोडंफार एवढा पैसा येतोय कुठं जातोय खाण्यासाठी थोडी आहे त्यासाठी तर हे केलं. सगळ्यात जास्त भोरे मॅडम गाजल्या ते आजच्या ग्रामसभेत त्यांनी कालावधी आहे ना, कालावधी आता कसं आहे ना सगळे आहे ना त्यामध्ये सर विशेष सभाला रिक्वेस्ट आहे गोरे मॅडमला बोलवा कारण आणि आम्हाला थांबा साहेब ऐका ना साहेब थांबा त्याच्यामध्ये विशेष सभेमध्ये तुमचा प्रतिनिधी असेल असं मेन्शन करा निरीक्षक म्हणून निरीक्षक म्हणून पाठवतो. नाही, लिहा ना त्यात लिहा. तुमची माझी ओळख. मी येतो. नेमणूक मी तुम्हाला आदेश देतो. शब्दाला नाही साहेब. लिहा लिहा तुम्ही एक लाईन लिहा त्याच्यात हे मला हानते लोक मी सगळे जमा आदेश केले. देतो ना तुम्हाला काय म्हणतो नावाचाच आदेश देतो तुम्हाला काय करायचं आदेश दिला एक म्हणजे विषय फक्त माझ्याशिवाय विश्वास ठेवा. मी येतो साहेब तुम्ही आले होते ते चारी सांगितलं होतं आणखी तिथे काहीच झालं नाही तुम्हीच आले होते त्यावेळी. ते पावसाळ्यात तिथं हे केलं दाखवलं तुम्हाला सुशांत नाही केलं विचारा त्यांना तुम्हीच आले होते त्यावेळेस कसा विश्वास ठेवायचा त्यांना कल्पना देऊन गेलोय त्याच्यातल्या विशेष ग्रामसभेला मी विषय तुम्ही आले होते तुम्हाला दाखवले होते त्यावेळेस ते पावसाळ्यात ते पाणी. विशेष ग्रामसभा निरीक्षक म्हणून कोयने साहेब साहेबांना खाली बस. सरबत द्या. हे राहुल जय जय दाखवायचं रोड दाखव का पंचायत हा कर थोड्या वेळ बंद बाहेर दाखवतो सर पाणी जाऊ सकाळी तळ पाणी दाखवतो